जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे वाटप झालंय केलंय ती आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो। आमच्या या वाटपामध्ये कोणाचे गैरसमज किंवा कुठलाही भांडण तंटा झालेला नाही, सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे ती आपल्या समोर ठेवतो। भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34। राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू, त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते, पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आता या वाटपामध्ये कोणत्या मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात आल्या आहेत त्याची आकडेवारी आहे। सावंतवाडी जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 17, सेना जिल्हा परिषद 6, पंचायत समिती 17, कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद हे बरोबर आहे ना, 4, पंचायत समिती 15, सेना जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 15, कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद 16, पंचायत समिती 31, सेना जिल्हा परिषद 2 आणि पंचायत समिती 5। आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आले नाही, आता झाले, त्याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल। एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरीत्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी महायुती 100% यश मिळवेल, 100% यश मिळवेल अशी मला खात्री आहे, आम्हाला सर्वांना खात्री आहे। जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल। जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवू, आमचा प्रयत्न 100% मिळवायचा आहे, आम्ही प्रयत्नशील राहू आणि म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य गृहीत धरून मी यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे। तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभो एवढंच सांगतो।